राज ठाकरे यांच्या सभांमध्ये गर्दी असते, मात्र त्यातून मतपरिवर्तन होत नाही. मात्र उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश येतं, असं राष्ट्रवादी पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारताना म्हटलंय. त्यामुळे एकंदरीतच शरद पवार यांनी देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युती संदर्भात चर्चा केली. तर शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे आपल्यासोबत जोडले गेलेत. महेश सर, तुमचं जय महाराष्ट्र मध्ये मनापासून स्वागत. खरं तर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सातत्यानं पाहायला मिळते आणि यातच शरद पवारांनी जे पत्रकारांशी म्हणाले की राज ठाकरे यांच्या सभांमध्ये गर्दी असते पण त्यातून मतपरिवर्तन होत नाही, त्याच दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या सभांना गर्दी पण असते आणि त्यांना मतपरिवर्तन करता देखील येतं. काय प्रतिक्रिया द्याल? पवार साहेब अतिशय जाणकार व्यक्ती आहेत. राज्याचा देशाच्या राजकारणात चांगला पकडा त्यांचा आहे आणि बघा, ठाकरे परिवाराचे सर्वच आम्ही जरूर चाहते आहोत. मग ठाकरे साहेब असतील किंवा राज ठाकरे साहेब असतील, आणि ही वस्तू नाकारता येत नाही की राज ठाकरे साहेबांच्या सभेंना गर्दी अतिशय उत्स्फूर्त आणि फार चांगल्या पद्धतीची गर्दी होते. परंतु त्याचं नाशिक महापालिकेमध्ये एकदा अपवाद सोडता बाकी या कल्याण डोंबिवलीमध्ये आमच्याकडे नगरसेवक एकदा निवडून आले होते, परंतु दुसऱ्या ते काहीच होत नाही ना. ते गर्दीचं रूपांतर करण्याचं जे गणित आहे ते दुर्दैवाने मनसे ह्या पक्षाकडे नाही. पोटेन्शियल राज ठाकरे साहेबांमध्ये आहे हे पवार साहेबांना सुचवायचं होतं. पवार साहेबांची मुलाखत जी राज ठाकरे साहेबांनी घेतलेली ती अतिशय बोलकी मुलाखत होती. असंबंध ती मुलाखत पाहिली आणि उद्धव ठाकरे साहेबांसोबत बोलताना पवार साहेब असे म्हणाले की गर्दीचं मतांमध्ये रूपांतर करण्याची कला ही उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंकडे बाळासाहेबांची शिवसेना असल्यामुळे, मूळ धनुष्यबाण त्यांच्याकडे असल्यामुळे, मूळ कार्यकर्ते त्यांच्याकडे असल्यामुळे ती कला त्यांच्याकडे होती. जरी आता धनुष्यबाण चोरला असला, जरी आता पक्ष दुसऱ्या कोणी घेतलेला असला, तरी देखील उद्धव ठाकरेंचा पक्ष शिवसेना हे कमकुवत नाही, तो मजबूत पक्ष आहे, निष्ठेवर बांधलेला पक्ष आहे. अशा पद्धतीचं विधान पवार साहेबांनी केलं. एक गोष्ट त्यांनी साफ केली की आम्ही आता भविष्यातली स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणून लढू किंवा लढण्यास इच्छुक आहोत. त्याच्यामुळे ज्या काही चर्चा होत्या, काका पुतण्या, भाजप सोबत समझोता वगैरे जे काय मध्यंतरी चर्चा चालू, त्याला एक प्रकारे पूर्णविराम पवार साहेबांनी दिला. निश्चित. महेश सर, जशी चर्चा आता रंगू लागली आहे, समजा हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी राहील का आणि त्यातच शरद पवार गटाची एकंदरीत भूमिका कशी असेल? महाविकास आघाडी सरकार जे झालं ते राज्य पातळीवर झालं, देश पातळीवर झालं आणि जो समन्वय असतो तो खऱ्या तर मोठ्या निवडणुकीसाठी असतो. माझ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं मी सांगतो, आता स्थानिक निवडणूक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ, मार्केट यार्ड, ह्या सगळ्या निवडणूक असतात ना, तिकडे अलायन्सचा निर्णय हा स्थानिक पदाधिकारी घेतात. तो राज्य पातळीवर किंवा देश पातळीवरचे नेते त्याच्या संदर्भातला निर्णय घेत नाही. तो निर्णय होतो आमचे तालुका स्तरावरचे पदाधिकारी, जिल्हा स्तरावरचे पदाधिकारी. आता मी कल्याणात राहतो, उद्या समजा कल्याणमध्ये निवडणुका महापालिकेच्या होणार, तर इकडे अलायन्स करायचं की नाही करायचं, किती सीटांवर करायचं, काय ठिकाणी समोरासमोर लढू, काय ठिकाणी अलायन्स मध्ये लढू, अशा प्रकारचा जो निर्णय आहे तो बिलकुल जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर होतो. त्याच्या राज्याच्या अध्यक्षांचा किंवा राज्याच्या नेत्यांचा काय फार हस्तक्षेप नसतो. तो पूर्ण स्वायत्ता आमच्या पवार साहेबांनी आमच्या सर्व जिल्हा अध्यक्षांना, तालुका अध्यक्षांना दिलेली आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आवश्यक असेल त्या ठिकाणी अलायन्स होईल, ज्या ठिकाणी वाटलं आम्हाला आमची ताकद आहे त्या ठिकाणी होईल. आणि समजा जरी सगळे वेगवेगळे लढले आणि नंतर जर वाटलं की सगळ्यांनी निवडून आल्यानंतर एकत्र आलं पाहिजे, तर तसे समीकरणासाठी दरवाजे उघडे आहेतच ना. निश्चित. महेश सर, जसं तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या पद्धतीने लढता येईल, जशी रणनीती असेल ती बघितली जाईल, मात्र ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा रंगत असताना शरद पवारांनी हे अनौपचारिक वक्तव्य जरी असलं तरी कुठेतरी अचूक टायमिंग साधलं असं वाटत नाही का? आता ज्यांनी प्रश्न विचारला त्याला विचारला, प्रश्न विचारला, पवार साहेबांनी उत्तर दिलं. आता प्रश्न विचारणाऱ्यांनी अचूक टायमिंग साधलं का हा प्रश्न निर्माण होतो. तुम्ही एखाद्या नेत्याला, आता देशामध्ये असे अनेक नेते आहेत त्यांना 10-10, 15-15 वर्ष लोक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतात पण ते उत्तरच देत नाही.
पवार साहेब मन मोकळ्या पद्धतीने बसतात, गप्पा मारतात, अनौपचारिक काय सांगतात, काय ऑफ द रेकॉर्ड सांगतात, काय ऑन रेकॉर्ड काय गोष्टी सांगतात. त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे नेते आहेत. त्याच्यामुळे पवार साहेबांनी जे सांगितलं त्याच्यात काय गैर मानण्याचं कारण नाही. हं. राज ठाकरेंना तुम्ही कुठे कमी लेखलं नाही. आता त्यांच्या गर्दीचं मतांमध्ये रूपांतर करण्याची जबाबदारी ही मोठ्या ठाकरेंची म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांकडे पण तेवढीच लागू होते, असं त्याचा अर्थ आपण काढूया. निश्चित. पण महेश सर, जसं शरद पवारांनी हे वक्तव्य केलं, चर्चा रंगतीये त्यांचं हे वक्तव्य, कुठेतरी पवार गटात ही नाराजी आहे का असं कुठे जाणवू लागलंय या वक्तव्यामुळे? पवार गटात सध्या या संदर्भात काय चर्चा आहे? नाही, पवार साहेबांच्या पक्षामध्ये कधीही दुसऱ्या पक्षाला संपवण्याची भाषा नसते. हं. वैचारिक लढत आमची आहे, ती वैचारिक लढत आम्ही ठेवू. राजकारणामध्ये 80% समाजकारण, 20% राजकारण हे मूळ मंत्र हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला म्हणजे 1999 मध्ये पवार साहेबांनी आम्हाला दिलं आणि तोच मूळ मंत्र आम्ही घेऊन त्या ठिकाणी आतापर्यंत कार्य करत आहोत. त्याच्यामुळे आमच्या पक्षामध्ये काय त्याची चर्चा आहे अशातलं काय नाही. कुठलंही कुटुंब फुटलं तर त्याचं दुःखच आहे. मग ते मुंडेंचं असो का ठाकरेंचं असो का पवारांचं असो किंवा कोणाचंही असो, त्याच्यामुळे दुमत असायचं काही कारण नाही. परंतु एखादा कुटुंब जर मनाने जवळ येत असेल, पूर्वपदाने जर येत असेल तर त्या गोष्टीमध्ये आनंद साजरा करायला काय अडचण नाही ना. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले हे महाराष्ट्राला वाटतंच. कुठल्या असं महाराष्ट्र माणसाला वाटतं की एखादा कुटुंब फुटावं. हं. आता अजितदादा आम्हाला सोडून गेले त्याचं दुःख आम्हाला आहे, परंतु त्यांनी राजकीय फारकतच घेतलीये. त्यांनी अशा अलायन्स बरोबर समझोता केला जे पवार साहेबांना मंजूर नाही. त्याच्यामुळे आता ही रियालिटी आम्ही नाकारू शकत नाही. निश्चित. तसं राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये त्यांनी स्वतःचा पक्ष काढला. त्यांनी मोठे भाऊ उद्धव ठाकरेंच्या पक्षाला डल्ला मारला नाही, तो पक्ष हस्तगत केला नाही, त्याचं चिन्ह हस्तगत केलं नाही, त्याचं नाव हस्तगत केलं नाही. तेवढा फरक राज ठाकरेंमध्ये आणि बाकीच्या नेत्यांमध्ये आहे. निश्चित. जसं महेश सर तुम्ही आत्ताच उल्लेख केला की अजितदादा तुमच्या पक्षातून दोन्ही राष्ट्रवादी वेगळ्या झाला तर तुम्हाला त्याचं दुःख झालं. सुप्रियाताईंनी देखील असं वक्तव्य केलं होतं. या दोन्ही पवार एकत्र येण्यावर सकारात्मक भूमिका त्यांनी देखील मांडली होती. जर ठाकरे बंधूंची युती झाली तर दुसरीकडे राजकीय समीकरणं पाहता दोन्ही पवार एकत्र येणार का? बघा, दोन्ही पवार एकत्र येण्यासाठी अजितदादांना भारतीय जनता पार्टीच्या सरकारमधनं बाहेर पडावं लागेल. हं. वस्तुस्थिती आहे. जर पवार साहेब तिकडे जात असेल ही अपेक्षा तुम्ही करत असाल तर मला आता पूर्णपणे चुकीची अपेक्षा आहे. असं काही होणार नाही. पवार साहेबांनी त्यांच्या उभ्या 55-60 वर्षाच्या राजकीय आयुष्यामध्ये साधारणपणे नेहरू गांधी विचारधारेला, सेक्युलर विचारधारेला मान्यता दिली. त्या विचारासोबत ते राहिले, सहकाराच्या विचारासोबत राहिले, हरित क्रांतीच्या विचारासोबत राहिले. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही किंवा धर्माचं राजकारण पवार साहेबांनी केलं नाही. समतेचं राजकारण केलं, विकासाचं राजकारण केलं, शिक्षणाचं समाजकारण केलं आणि अशा पद्धतीने पवार साहेब राजकारण असताना ज्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात एवढे वर्ष राहिलं त्याच्यामध्ये त्यांना साथ देणं, समर्थन देणं हे पवार साहेबांना कधीच पटलं नव्हतं. 2019 मध्ये एक प्रयोग झाला. शिवसेना जे 35 वर्ष जुनं भारतीय जनता पार्टीचा एक जवळचा मित्र म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना 35 वर्षाची त्यांची मैत्री असताना तो पक्ष तिथनं बाहेर पडला. त्याच्यात महाविकास आघाडी सरकार निर्माण झाली. तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार निर्माण नव्हतीच झालेली ना. निश्चित. सर, ज्या पद्धतीने पाहिलं की दोन्ही पवार एकत्र येण्याची देखील चर्चा सध्या राज्यात पाहायला मिळते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही त्याचं बिगुल वाजू शकतं. कुठेतरी हे दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चा असताना यामध्ये तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा मात्र दोन्ही पवार एकत्र येण्याला विरोध आहे. किती तथ्य आहे या गोष्टीत? कुणाचा विरोध आहे, कुणाचं समर्थन आहे हे नीट सांगता येणार नाही. वास्तविक कोणीही पवारांना आता जर एकत्र यायचं असेल तर ते येऊ शकतात, परंतु कौटुंबिक स्तरावर एकत्र येणे आणि राजकीय स्तरावर एकत्र येणे ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी तेच मला सांगितलं, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष घेतला नाही, ते स्वतंत्रपणे बाहेर झाले. त्यांनी स्वतः पक्ष काढला, त्यांनी नवीन चिन्ह घेतलं. त्या चिन्हाला किती यश मिळालं हा नंतरचा भाग, परंतु त्यांनी म्हणजे आदर्शवाद ठेवला. एक आदर्श नेता म्हणून त्यांनी समोर लढत दिली. कदाचित शिवसेनेच्या समोर उभे राहिले असतील त्या काळात त्यांच्याकडे, कारण पक्ष चालवायला बऱ्याच गोष्टी लागतात. कार्यकर्ते आहे, संघटन आहे, निधी लागतो, त्याला खूप गोष्टी लागतात. या सगळ्या गोष्टीवर राज ठाकरेंनी मात करत त्यांचा पक्ष कसा बसा 15-1 वर्ष मला वाटतं झाले असतील त्यांच्या पक्षाला नेला.
त्याच्यामुळे त्याच्यात वाईट वाटायचं काही कारण नाही. त्या उलट अजितदादांनी तर पवार साहेबांचाच पक्ष नेला, आमचेच आमदार नेले, आमचंच चिन्ह नेलं, शिंदे साहेबांनी तेच केलं. त्याच्यामुळे एखाद्या नेत्यामध्ये जर खरंच खऱ्या अर्थाने धमक असेल तर तो स्वतःचा पक्ष त्याने काढावा, स्वतःचा पक्ष वाढवायचा प्रयत्न करावा, स्वतःच्या पक्षाचं एक नवीन चिन्ह घ्यावं, ते चिन्ह फेमस करून आता तर समजा सोपं आहे, सोशल मीडिया असल्यामुळे एका दिवसात चिन्ह पुन्हा जगभर निर्माण होऊन जातं. परंतु ही जी गोष्ट आहे त्या गोष्टीचं दुःख आहे की अजितदादांनी समजा त्यांना एक वेगळी वैचारिक भूमिका घ्यायची असती तर त्यांनी स्वतंत्रपणे पक्ष काढला असता तर अधिक ते मोठे नेते इस्टॅब्लिश झाले असते महाराष्ट्रात असं मला वाटतं. त्यांनी पवार साहेबांना ह्या वयात अशा पद्धतीने त्यांचा पक्ष घेणं अनेकांना आवडलेलं नाही असं मला वाटतं. निश्चित. आता थोडं मागे जाऊया. विधानसभा निवडणुकीच्या वेळी जर आपण चित्र पाहिलं तर महायुती, महाविकास आघाडी आणि मनसे असे अगदी सोपं समीकरण होतं. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा जशा जवळ येतात तसं तसं कुठेतरी राजकीय समीकरणं बदलू शकतात अशी चित्र पाहायला मिळतंय. समजा ठाकरे बंधूंची युती, पवारांची युती हे सगळे समीकरणं जर आपण पाहिलं, काय वाटतं आगामी निवडणुकांच्या वेळी कशा पद्धतीनं महाराष्ट्रात समीकरणं पाहायला मिळू शकतात? नाही, दोन ठाकरे बंधू एकत्र येणार ह्याच्यातनं सर्वात जास्ती अस्वस्थता जर कोणाला झाली असेल तर धनुष्यबाण असणारे शिवसेनेचं चिन्ह ज्यांच्याकडे त्यांना सर्वात जास्ती अस्वस्थता निर्माण झाली आहे असं साधारणपणे काही व्हिडिओ ही ज्या चर्चा सुरू झाल्यानंतर काही व्हिडिओ जे पाहिले त्याच्यातनं त्या नेत्यांचा राग कुठेतरी कॅमेरामॅनवर अनावर होत असताना आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आता स्वाभाविक प्रत्येकाला MMR रिजन म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनवर स्वतःचं आधिपत्य गाजवायचं आहे. मग ती भारतीय जनता पार्टी असेल, मग तो काँग्रेस पक्ष असेल, मग त्या दोन्ही शिवसेना असतील, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असतील किंवा छोट्या मोठे इतर रिपब्लिक, समाजवादी वगैरे असे पक्ष असतील. तर MMR रिजनची जी सत्ता आहे ती मला वाटतं अतिशय महत्त्वाची आहे. आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाला वाटतं की MMR रिजनमध्ये मग कल्याण डोंबिवलीपासून, नव्या मुंबईपासून, तुमच्या भिवंडीपासून, ठाण्यापासून त्या मुंबई महापालिकेपर्यंत आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे असं अनेकांना वाटतं. त्याच्यामुळे ते आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतात. आता दोन म्हणजे एकाच विचाराचे ज्या दोन पक्ष होतात त्या ती शक्ती दुभागली जाते आणि ती शक्ती आता जर परत एकत्र येत असेल आणि ती शक्ती परत येत असताना परत जर नव्या पद्धतीने ती शक्ती येत असताना नवीन जर कार्यकर्ते निर्माण होत असतील तर स्वाभाविकपणे त्याला विक्ट्रीचे चान्सेस जास्ती असल्यामुळे काही लोकांची झोप उडणं स्वाभाविक आहे. निश्चित. त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाच्या वेळेत नेमकी कोणाची झोप उडते हे पाहणं तर महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सर, माझा शेवटचा प्रश्न, समजा ठाकरे बंधूंची युती झाली तर शरद पवार गट काँग्रेस सोबत हातमिळवणी करून पुढे जाणार की कशी पुढची भूमिका असेल? आज सांगणं कठीण आहे. येणाऱ्या 4 महिन्यात निवडणुका होतात, 8 महिन्यात होतात. आता पुढचे 2-3 महिने तर 100% पावसाचे. त्याच्यामुळे जी कोर्टाने दिलेली 4 महिन्याची मुदत आहे त्या मुदतीत निवडणुका होतील असं मला तरी आज वाटत नाही. ह्या निवडणुका नक्कीच पुढे जाणार आणि या निवडणुका पुढे गेल्यानंतर समीकरण कसं बदलतं, आता शेतीवर त्याचा पावसाचा काय परिणाम होतो, चांगला सकारात्मक परिणाम होतो, विपरीत परिणाम होतो आणि याच्या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. अतिवृष्टी जर झाली असेल, त्या ठिकाणी पूर जर झाला असेल तर त्याची एक वेगळी भूमिका असते. त्याच्यामुळे सरकार म्हणजे साधारणपणे कसं असेल, सरकार ज्या पक्षात असतं त्याला अनुसरून त्या निवडणूक होतात की त्या जिल्ह्याचे लोक त्या सरकारी पक्षाच्या बाजूला उभं राहतात. परंतु यंदा बघू, आम्हाला असं वाटतं की हे सरकार अनेक पैलूंवर अपयशी आहे. लाडकी बहीण योजना एवढी मोठ्या गाजावाजामध्ये आणलेली योजना, आज ती लाडकी बहीण योजनेसाठी पैसा नाही, निधी नाही. एक नेता दुसऱ्या नेत्यावरती ढकलतो योजना, दुसरा नेता तिसऱ्या नेत्यावर ढकलतो आणि त्या योजनेचा फुटबॉल बनलेला आहे. आणि ज्या लाडकी बहीण योजनेला त्या सुरुवातीला लोकसभेनंतर ज्या पद्धतीने सुरू झालं त्याच्यातल्या अनेक भगिनींना त्याच्यातनं वगळण्यात आलं, त्याचा निधी कमी करण्यात आलं. इतर जे विकास कामांचा निधी होता तो निधी त्या ठिकाणी वळवण्यात आला. अशा सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यामुळे आता महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकलेलं आहे. आता बघू कोर्टामध्ये काय होतंय, कारण अशा पद्धतीने म्हणजे कुठलीही प्लॅनिंग न करता सरसकट आधी पैसे दिले. आता ज्यांनी पैसे दिले तेच म्हणतात की आमच्याकडनं चूक झाली, त्याला काय निकष लागायला पाहिजे होते. म्हणजे शेवटी जनतेचा पैसा म्हणजे 40-45 हजार कोटी हा जनतेचा पैसा आहे. हा काय सरकारच्या मध्ये जे बसलेले लोक त्यांच्या घरचा पैसा नाही. आज अनेक योजनासाठी पैसे कमी पडतायत, अनेक योजनांचे पैसे वळवण्यात आलेले आहेत. कॉन्ट्रॅक्टर म्हणजे ठेकेदार कंपनी
हे त्या विभागाच्या विरोधामध्ये मोर्चे काढते, आंदोलनं करते, अशी अवस्था महाराष्ट्राने कधी पाहिली नाही. 8, 8.5, 9 लाख कोटीचं कर्ज महाराष्ट्राच्या माथ्यावर जाऊन बसलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये हे सगळे मुद्दे आणि भविष्यातला महाराष्ट्र कसा राहील याचं उत्तर किंवा ह्याचा रोडमॅप हे महाराष्ट्र सरकारकडे नाही. आणि म्हणून मला वाटतं की महाराष्ट्र सरकार हे आज जरी सत्तेत बसलेलं असेल तरी त्यांना त्या सत्तेमध्ये बसताना किती काटे टोचत असतील हे त्या खुर्चीवर बसलेल्यांनाच माहिती. निश्चित महेश सर, त्यामुळे येत्या काही दिवसात हे सगळे चित्र हे स्पष्ट होईलच. खूप धन्यवाद तुम्ही जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी. तर आपल्यासोबत शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे सर जोडला गेले होते आणि या सगळ्या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया घेतली आहे. तर सामनाच्या पहिल्या पानावर ठाकरे बंधूंचा फोटो एकत्र होता आणि याचवरून आता कुठेतरी मनसे आणि ठाकरे गटाच्या युती संदर्भात ठाकरेंकडून देखील भूमिका सकारात्मक असल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे आगामी काही दिवसात या युती संदर्भात काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.